ते प्रत्यक्ष तुझे चरण आम्हासी झाल्याची दरुषण. देव आपुला भाग्या आपण अतिस्तवन करिताती. देखुनी सगुण स्वरूपासी एवढी श्लाघा का म्हणसी. जे आले आकारासी ते निश्चयसी माईक. जैसे तुम्ही शरीरधारी तैसाच मीही एको शरीरी. त्या माझेनी दर्शने करी तुम्ही कैशापरी तराल. ऐसे न म्हणावे जी अनंता. जे तू मायेचा नियंता हेही कळले असे तत्वता. समूळ कथा परियेसी झोप लागल्या न दिसे पाही. जागे जाहल्या दिसेसी नाही. तैसी माया तर्क्य देही न पडे ठाई सुर नरा. मुळीच तुझी अतर्क्य माया तिसी गुणक्षोभू चाला साह्या. ते ब्रह्मादिका नयेची आया देवराया श्रीकृष्णा. तू धरोनी देवी मायेसी ब्रह्मादिकांदे सृजिसी. प्रतिपाळोनी संहारिसी तू त्या कर्मासी अलिप्त. स्वप्नी स्वये सृष्टी सृजिली प्रतिपाळोनी संहारली. ते क्रिया करत्यासी नाही लागली. तेवी सृष्टी केली त्वा अलिपतत्वे. मृगजळाची भरणी सूर्य करी निज किरणी. शोषुनीने अस्तमानी अलिप्तपणी तैसा तू. समूळ धर्माची वाढी मोडे अधर्माची शीग चढे. तै तुझ अवतार धरणे खडे. आमुचे साकडे फेडावया करोनी अधर्माचा खातू. धर्म वाढविषयी यथास्थितू. देवासी निजपती स्थापितो कर्मातितो तो श्रीकृष्ण. तुझ अखंड दंडायमान आत्मसुखाचे अनुसंधान. ते आम्हासी नाही अर्धक्षण दीनवदन या लागी. ज्यासी आत्मसुख निरंतर तो देहधारी परी अवतार. त्याचे चरण पवित्र कर गंगासागरादी तीर्थासी. तो जरी वर्ते गुणा आणतू तरी तो जाणावा गुणातीतू. त्याचा चरण रेणू करी खातू त्रैलोक्यातू महापापा. अर्थात अशा तुझ्या चरणाचे आम्हाला प्रत्यक्ष दर्शन घडले हे आमचे मोठे भाग्यच. असे म्हणून देव स्वतःच्याही भाग्याचीही प्रशंसा करू लागले आणि म्हणाले, तू कदाचित असे म्हणशील की माझे सगुण रूप पाहून तुम्ही एवढी स्तुती का करता. सर्व साकार वस्तू माईक असते. मी तुमच्यासारखाच देहधारी आहे आणि भक्तही देहधारी आहेत असे सांगून माझ्या दर्शनाने तुम्ही किंवा भक्त कसे काय तरुण जाणार. तर हे अनंता, तू असे विचारू नकोस. तूच मायेचा नियंता व चालक आहेस हे आम्हाला नीट कळले आहे. तुझे चिंतन करण्याचे कारण ऐक. निद्रा ही अशी गोष्ट आहे की ती झोपेतही दिसत नाही आणि जागे झाल्यावरही दिसत नाही. तशीच तुझी माया अतर्क्य आहे. ती मानवांना व आम्हा देवांनाही कळत नाही. तुझी माया मुळातच अतर्क्य न कळणारी आहे. जेव्हा तिच्यातील 3 गुणांची साम्यावस्था बिघडून विषमता आली तेव्हा ती ब्रह्मदेवाच्याही ताब्यात राहीनाशी झाली. त्या मायेच्या सहाय्याने तू देवांसह सर्व सृष्टी उत्पन्न करतोस. काही काळ तिचे रक्षण करतोस व तिचा लयही करतोस. पण त्या कर्मापासून तू वेगळाच राहतोस. एखादा मनुष्य स्वप्न पाहतो. त्या स्वप्नातील सृष्टी म्हणून काही एक घटना तो पाहतो व स्वप्न समाप्तही करतो. त्या माणसाला स्वप्नातील क्रिया व घटना बद्ध करत नाहीत. त्याचप्रमाणे ही सृष्टी तुला पथ करत नाही. सूर्य आपल्या किरणाच्या योगाने मृगजळ भासवितो व सूर्यास्त होताच मृगजळ नाहीसे होते. या सूर्य करता असूनही अलिप्त असतो. त्याप्रमाणे तू हे श्रीकृष्णा सर्व लीला अलिप्त राहूनच करतोस. धर्म ज्यावेळी मंद पडतो, कमी होतो व अधर्म वाढतो तेव्हा आमच्यातील संकट दूर करण्यासाठी तू अवतार घेतोस. तू कर्मातीत आहेस पण अधर्माचा नाश करतोस. धर्माला उज्ज्वल करतोस आणि देवांची त्यांच्या पदावर पुन्हा स्थिर स्थापना करतोस. हे श्रीकृष्णा, तू अखंड आत्मसुखाचे अनुसंधान आहेस. म्हणजेच तुझ्या ठिकाणचा आत्मानंद कधीही कमी होत नाही. पण तसा आत्मानंद आम्हाला निमिषार्धही लाभत नाही. हेच आमचे दैन्य. ज्याचे आत्मसुख अखंड असते तो देहधारी असला तरी तो अलिप्तच असून त्याचे चरण गंगा व सागर या तीर्थांनाही पवित्र करणारे असतात. अवतार घेतल्यानंतर तो जरी 3 गुणांपैकी कोणत्याही गुणात वावरत असला तरी तो गुणातीत आहे. व अशा त्या तुझ्यासारख्या अवतारी ईश्वराची जी पायधूळ मानवांच्या सर्व पातकांचा नाश करते. शुद्धिर्नुनान तू तथेड्य दुराशयानां विद्याश्रुताध्ययनादा न तपः क्रियाभिः.
सत्त्वात्मनां वृषभ ते यशसि प्रवृद्ध सत्श्रद्धया श्रवण संवृतया यथा स्यात्. अर्थात, हे स्तुतियोग्य व श्रेष्ठ श्रीकृष्णा, तुझ्या यशाच्या श्रवणाने उत्पन्न झालेल्या व वाढलेल्या सत्वयुक्त श्रद्धेने साधूंची चित्ते जशी शुद्ध होतात, तशी विषयासक्त पुरुषांची चित्तशुद्धी त्यांनी कितीही उपासना केली, शास्त्रज्ञान मिळवले, अध्ययन केले, दान केले व तप केले, तरी या सर्व कर्मांनी मुळीच होत नाही. ऐसी तुझ्या दासांची कथा, त्या तुझे चरण वंदुमाथा, असो चरणांची हे कथा, कीर्ती ऐकता निज लाभू, चरण देखती ते भाग्याचे, त्यांचे महिमान नवर्णवे वाचे, पवित्रपण तुझी कीर्तीचे, परिससाचे स्वामिया, अग्निशिखा समसमानी, इंधन घालिता वाढे अग्नी, आशा वाढे देहाभिमानी, श्रवण कीर्तने ते त्यागवी, कृष्ण स्तवने स्तविता तरे, श्रवणद्वारे ऐकता उद्धरे, या लागी स्तव्य तुची निर्धारे, स्तवनद्वारे तारकू. एवं तुझे कीर्तीचे श्रवण, तेची परम शुद्धीचे कारण, या वेगळेचे साधन, ते केवळ जाण प्रयास, ऐके का सुरवरिष्ठा, तुझी या श्रवणाची उत्कंठा, अंतरी पापाचा मळकटा, धुवोनी चोखटा करी वृत्ती, तुझ्या श्रवणी होनी उदास, तपे तपता तापस, नाना साधनी कर्कश, जाहल्या निरस मती त्यांच्या, मंत्रविद्या ग्रहण, विकळ उच्चारिता वर्ण, शुद्धी नव्हे परिदारुण, पातकपूर्ण अंगी वाजे, करिता शास्त्र श्रवण, चौगुण गर्व चढे पूर्ण, तो ज्ञातेपणाचा अभिमान, न निघे जाण चतुर्मुखा, करिता वेदाध्ययन, विस्वर गेलिया उच्चारण, शुद्धी नव्हेची परिमरण, अवश्य जाण वृत्रासुरा ऐसे, दान देता मृग बहुवस, कुपी झाला कृकलास, प्राप्ती दुरी परिनाश, असमसाहस रोकडा, तप करिता शिष्य शृंगासी, तो वश जाहला वेश्यांसी, श्रद्धा श्रवणाची या ऐसी, शुद्धी आणि कासी पै नाही, कर्म करावे यथानुभूती, तव त्या कर्माची गहन गती, प्राचीन बऱ्ह्याची कर्मस्थिती, नारदोक्ती सांडविली. अर्थात, तुझ्या दासांचा हा मोठेपणाच आहे. तुझे चरण मस्तकी धारण करून आम्ही तुला वंदन करतो. तुझ्या चरणांची कीर्ती नुसती ऐकली तरी आत्मलाभ होतो, म्हणजेच आत्मानंद प्राप्त होतो. अशा तुझ्या चरणांचे दर्शन ज्यांना होते त्यांचे भाग्य वर्णनातीत आहे. हे प्रभो, तुझी कीर्ती अत्यंत पावन करणारी आहे. कारण सरपण घातलेला अग्नी जसा वाढतो, तशी देहाभिमानाने वाढलेली वासना व आशा ही त्या कीर्तीच्या श्रवणाने नष्ट होते. स्तवन करणारा तुझ्या स्तवनाने तरतो, तर श्रोता श्रवणाच्या साहाय्याने उद्धरतो, आणि म्हणूनच तूच स्तवन करण्यास योग्य आहेस. तुझ्या कीर्तीचे श्रवण परमशुद्धी करणारे आहे. अन्य सर्व साधने म्हणजे केवळ श्रमच. हे देवश्रेष्ठा, तुझे कीर्तन ऐकण्याची उत्कंठा लागली म्हणजे तीमुळे मनुष्याच्या पापाची पुटे धुतली जातात व वृत्ती निर्मळ होते. तुझ्या कीर्तनाचे श्रवण करण्याची उत्कंठा किंवा आवडही नसलेले लोक जे अनेक कष्टपद साधनाने तपश्चर्या करीत असतात, त्यांची बुद्धीच शुष्क व नीरस होते. मंत्रविद्या ग्रहण केली आणि त्या मंत्रातील वर्णांचा उच्चार अशुद्ध केला तर साधक शुद्ध होत नाही, तर त्याच्या माथी पातकच बसते. अशा माणसांनी पुष्कळ शास्त्रे श्रवण केली तर त्यांचा गर्व चौपट वाढत जातो, आणि तो ज्ञानीपणाचा गर्व ब्रह्मदेवही घालवू शकत नाही. वेदमंत्र उच्चारण्यात चूक झाली तर पुण्य न मिळता वृत्रासुरासारखे मरण मात्र येते. दान देण्यात मृगराजाची नकळत चूक झाली तेव्हा तो ब्राह्मणाच्या शापाने मोठा सरडा होऊन विहिरीत पडला. त्याला लाभ न होता त्याचा नाश मात्र झाला. शिष्यशृंग कीर्तन ऐकण्याची आवड नसताना नुसतेच तप करीत होता. तो राजाने पाठविलेल्या गणिकांना वश झाला. अर्थात, तुझ्या कीर्तनाच्या श्रवणाची श्रद्धा जशी चित्तशुद्धी करते तशी दुसऱ्या कोणत्याही साधनाने होत नाही. यथाविधी कर्म आचरावे तर ते फार कठीण असते. प्राचीन बरही राजा कर्मनिष्ठ होता, पण नारदाच्या उपदेशाने
त्याने कर्म सोडून दिले. स्यान्नस्तवाङ्घ्रिरशु भाषय धूमकेतुः क्षेमाय यो मुनिभिरार्तरुतोयमानः यः सात्वतैः सम विभूतय आत्मवद्भिर्व्यूर्हे चितः सवनाश स्वरती क्रमाय. अर्थात जो तुझे चरण मोक्षाच्या अपेक्षेने मुमुक्षजन आपल्या प्रेमार्थ हृदयात ध्यानात धरतात, ज्या चरणांचे भक्तांकडून तुझ्या समान ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी वासुदेव आदी व्यूहांमध्ये पूजन केले जाते आणि वैकुंठ प्राप्ती व्हावी म्हणून, अर्थात स्वर्गही ओलांडावा म्हणून जे चरण आत्मज्ञ व धीर अशा भक्तांनी त्रिकाल पूजिले जातात, ते तुझे चरण आमच्या अशुभ अशा वासनांना जाळणारा अग्नी हो. कर्मी आचमन करावे तेथे माश मात्र जळ घ्यावे, न्यूनाधिक त्वासवे दोष पावे सुरापान सम एवं दृष्ट हृदय जासी तपादिक साधने त्यासी शुद्धी नव्हे ऋषिकेशी श्रवणे कीर्तिसी नायकता श्रवणे परीक्षिती तरला श्रवणे क्रौंच उतरिला मकरोदरी श्रवण पावला सित जाहला मत्स्येंद्र. तुझे श्रवण दोपरी एकते चित्तशुद्धी करी दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी दोहे परी उद्धारू प्रत्यक्ष पाहता वाराणसी श्रवणी तारक ब्रह्म उपदेशी मुक्ती क्षेत्र जाहली काशी श्रवणे जीवासी उद्धारू. तू आवाप्त सकळ काम निष्कामाचे निजधाम ऐशिया तुझ करणे कर्म भक्तभ्रम छेदावया नाना चरित्रांची करणी करिता झालासी चक्रपाणी मोक्ष मार्गाची निश्रेणी दिधली रचुनी जनासी चित्तशुद्धीसी कारण प्रेमयुक्त कीर्तिश्रवण येथ सच्चित्राची प्रमाण अकारण साधने अपेक्षा जे जे साधन साधिले ते ते अपेक्षेनेची फोल केले निरपेक्षाचे हृदय भले वेगिनेले परमार्थी हृदयाचे सखोल आळा स्वधर्म बीजे अंकुरला श्रद्धेचा वेल उगवला कोंभ निघाला तरी तरी तू सत्श्रवण प्रबळ जळे रुतली वैराग्य दृढ मुळे वेगी गेली निजबळे श्रद्धा मेळे चिदाकाशी ते चिदाकाशींचा चंद्रमा स्वप्रकाश तू पुरुषोत्तमा साधक शिणती मेघश्यामा तुझी प्रतिमा पहावया त्या तुझे श्रीचरण प्रत्यक्ष झाले दर्शन घालोनिया लोटांगण चरणस्तवन करिताती. अर्थात कर्मकांडात आचमन घेण्याचा जो विधी आहे त्यामध्ये तळ हातावर आचमनासाठी पाणी त्यात एक उडीत बुडेल एवढेच घ्यावे असा नियम आहे. ते प्रमाण कमी जास्त झाले तर मद्यपाना इतके पातक लागते. त्याप्रमाणे हे ऋषिकेशा, ज्यांचे अंतःकरण मलिन असते त्यांनी तप केले तरी त्यांनी तुझे गुणसंकीर्तन श्रवण केले नाही तर त्यांची चित्तशुद्धी होत नाही. श्रवणाने परीक्षित राजा तरला, श्रवणाने क्रौंचाचा उद्धार झाला. मत्सीच्या पोटात कवी नारायण होता. त्याने शिवपार्वती संवादातील ज्ञान ऐकले व तो मत्स्येंद्र नाथ म्हणून प्रसिद्ध झाला. तुझ्या कीर्तनाचे श्रवण दोन प्रकारचे आहे. एका प्रकाराने चित्तशुद्धी होते तर दुसऱ्या प्रकाराने जीव ब्रह्मरूप होतो, म्हणजेच दोन्ही प्रकारे लाभच होतो. वाराणसीचे विश्वनाथ यांचे दर्शन घेतले असता नंतर त्या मनुष्याला त्याच्या मरणसमयी शंकर कानात ओंकाराचा उपदेश करतो. तो ऐकून तो मनुष्य मुक्त होतो. अर्थात येथेही कानांनी मंत्राचे श्रवण झाले म्हणूनच उद्धार झाला असे होते. हे भगवंता, तुला कोणतीही गोष्ट मिळवणे अशक्य नाही. निष्काम स्थितीचे तू स्वतः स्थान आहेस, तरी भक्ताचा भ्रम घालविण्यासाठी तुला अवतार घेऊन कर्म करावे लागते. अनेक लीला व पराक्रम करून तू लोकांना मोक्षाच्या सोपानच उपलब्ध करून देतोस. तुझ्या पराक्रमाचे व यशाचे गुण ऐकण्यानेच चित्तशुद्धी होते आणि तेथे श्रद्धा पाहिजे. इतर सर्व साधने श्रद्धा नसेल तर व्यर्थ होतात. मनात कामना धरून जे साधन आचरिले जाते ते वासनेमुळे व्यर्थ होते. निष्काम साधकाचे हृदय लवकर परमार्थाकडे वळते. अशी कल्पना करा की हृदयाचे खोल आळे आहे. त्यात स्वधर्मरूपी बीज रुजत घातले, त्याला अंकुर फुटला व श्रद्धारूपी वेल वाढली आणि जोराने तरतरीत कोंब फुटले. सत्याच्या श्रवणाचे स्वच्छ पाणी त्या रोपाला घातले, त्यामुळे वैराग्यरूपी मुळे
दृढ झाली आणि आपल्या सामर्थ्याने वेगाने चिदाकाशाला जाऊन ती वेल भिडली. अशा त्या चिदाकाशातील तूच चंद्र आहेस, पण तू स्वयंप्रकाश आहेस. हे पुरुषोत्तमा, हे मेघश्यामा, तुझी मूर्ती पाहण्यासाठी साधक फार कष्ट करतात. अशा तुझ्या चरणांचे दर्शन झाले म्हणून आम्ही धन्य आहोत व म्हणून तुला साष्टांग नमस्कार करून आम्ही तुझ्या चरणांचे स्तवन करतो.